आज त्यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं. त्यानंतर पुढील सन्मान या ठिकाणी पुढील पंचांचा आपण या ठिकाणी करत आहोत. त्यांचा त्यांनी या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. प्रवीण पाटील हे देखील वाडा तालुक्यातील नामांकित पंच आहेत, डाकिवली गावचे आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण या मंचावरती करत आहोत. जबरदस्त पंचांची भूमिका या ठिकाणी त्यांनी साकारली. दोन्ही पंचांचा मनपूर्वक आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. समालोचक प्रवीण शिंदे यांचाही सन्मान होत आहे. यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. संपत शंकर जंगम, आपण कुठे असाल तर इकडे वरती स्टेजवर यायचे. संपत शंकर जंगम, धन्यवाद. श्री गाळेश्वर चषक शिवप्रेरणा क्रीडा मंडळ गाळदेव आयोजित दुसरे पर्व नारंगी या ठिकाणी आपण आलेले सर्व मान्यवर आणि सर्व क्रिकेट प्रेमी, सर्व ग्रामस्थांचे, सर्व मान्यवरांचे, गणेश मित्र मंडळ, शिवप्रेरणा क्रीडा मंडळ आदी महिला शक्ती महिला मंडळ यांच्या वतीने सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता मी या ठिकाणी ज्या लोकांची नावं घेणार आहे त्यांनी या ठिकाणी यायचं आणि आपला सन्मान घ्यायचा आहे. पारनाथ स्वामी आपण या ठिकाणी यायचं आहे, आपला सन्मान घ्यायचा आहे. पांडुरंग स्वामी हवालदार आपण यायचं आहे, आपलाही सन्मान होत आहे. आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. गंगाराम स्वामी आपण पुढे यायचंय. अरुण स्वामी आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. गोविंद स्वामी आपण आपला सन्मान घ्यायचा आहे. नंदकुमार स्वामी आपण आपला सन्मान घ्यायचा आहे. शंकर स्वामी आपण वरती यायचंय, आपण आपला सन्मान घ्यायचाय. देवकलचे स्वामी आपण या ठिकाणी यायचंय, आपलाही सन्मान घ्यायचाय. महेंद्र स्वामी देवकल, संपत स्वामी खालचे मुळेश्वर आपण या ठिकाणी यायचंय, आपलाही सन्मान होत आहे. या क्रिकेटसाठी संपत स्वामींनी नाश्त्याचे प्रयोजन केलेलं आहे. त्यांना सन्मान चिन्ह आणि शाल देऊन सन्मानित करण्यात येत आहे. मंडळ त्यांचे आभारी आहे.
विठ्ठल स्वामी वाघावळे, विठ्ठल स्वामी वाघावळे, गणेश स्वामी घोणसपूर, गणेश स्वामी घोणसपूर आपण या ठिकाणी जे आपलाही सन्मान होत आहे. सुरेश जंगम कोंडिबा जंगम धारदेव, जगन्नाथ स्वामी, जगन्नाथ स्वामी या ठिकाणी त्यांचंही स्वागत होत आहे. पांडुरंग स्वामी धारदेव, दिलीप स्वामी धारदेव यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. कोंडिबा जंगम धारदेव, मधु स्वामी घोणसपूर. आत्ताच या ठिकाणी जगन्नाथ स्वामी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पांडुरंग स्वामी योद्योजक, त्यानंतर दिलीप स्वामी धारदेव हे या ठिकाणी त्यांचाही सन्मान होत आहे. त्यांनी सन्मान घ्यायचा आहे. मंडळ शिवप्रेरणा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तसेच सहकलाकार या आपण यायचं. जगन्नाथ स्वामी आपण वरती यायचं. इथे आपला सन्मान होत आहे. सुरेश शंकर जंगम यांना विनंती करू त्यांनी यावरती पुढे या. संजय जंगम वाघावळे, संजय स्वामी वाघावळे आपण या ठिकाणी एकदा सन्मान घ्यायचा आहे. पांडुरंग स्वामी यो उद्योजक, दिलीप स्वामी धारदेव, हरिजंगम घोणसपूर, संजय स्वामी, सुरेश जंगम, सूरज जंगम घोणसपूर पोलीस पाटील यांनी या ठिकाणी वरती यायचं आहे. आपला सन्मान होत आहे. कृष्णा स्वामी चगदेव यांनी वरती स्टेजवर यायचं आहे. सुरेश पाटील घोणसपूर,
जंगम चगदेव आपण या ठिकाणी वरती स्टेजवर यायचंय. ज्यांनी आपल्याला मैदान या ठिकाणी उपलब्ध करून दिलंय ते हेमंत साहेब गरत, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ. हे मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिले ते हेमंत साहेब गरत यांनी या ठिकाणी वरती यायचंय. त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मणी स्कोरर, ज्यांनी स्कोररचं सकाळपासून स्कोररचं काम केलेलं आहे ते महेश गुप्ता यांनी या ठिकाणी यायचं आहे, आपला सन्मान घ्यायचा आहे. ज्यांनी सकाळपासून चांगलंच काम केलेलं आहे. यूट्यूबवाले जे सर्व सहकारी आहेत त्यांनी या ठिकाणी यायचं आहे, आपला सन्मान होत आहे. त्यांनी आपला सन्मान घ्यायचा आहे. धनंजय माघेला, नयन, जयेश, नमित, काळेश्वर चषकसाठी या ठिकाणी लाभलेले स्पॉन्सर, जे स्पॉन्सर लाभले त्या स्पॉन्सरनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, नवलाई टूर्स ट्रॅव्हल्स, उत्कृष्ट गोलंदाज पांडुरंग सदाशिव जंगम PSI यांनी सन्मान चिन्ह घ्यायचे. उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी आपल्याला हे बक्षीस दिलेलं आहे ते सन्माननीय विजय दगडू जंगम कंसात मामा यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. मालिका वीरसाठी प्रियंशू सागर जंगम गाळदेव, प्रियंशी सागर जंगम गाळदेव यांनी दिले, त्यांना सन्मान चिन्ह देत आहे. यूट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण सुनील नारायण जंगम, कुलदीप शंकर जंगम, गौरव संतोष जंगम, समालोचक कॉमेंटेटर संतोष रामचंद्र जंगम गाळदेव, पंच सौजन्य विनोद जंगम चगदेव, विनायक गंगाराम जंगम गाळदेव त्यांनी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. पाणी सौजन्य साई विकास जंगम, त्यांनी या ठिकाणी यायचं, आपला सन्मान घेऊन जायचंय. नाश्ता सौजन्य संपत आनंद जंगम खालचे मुळेश्वर, स्टंप सौजन्य निलेश जंगम घोणसपूर, स्टंप सौजन्य निलेश जंगम घोणसपूर. विशेष सहकारी या क्रिकेटसाठी विशेष सहकारी लाभलेले सुनील जंगम तळदेव, HB ज्वेलर्स घनसोली
मनस्वी राहुल जंगम गाळदेव, बाबू हिरलिंग जंगम चगदेव, बापू हिरलिंग जंगम चगदेव, आनंदा बाबू जंगम रायरेश्वर, आनंद रघुनाथ स्वामी धारेश्वर, विहंग गायकवाड वरळी कोळीवाडा, अक्षय अशोक शेलार जावली वारसोळी, महाकाली टूर्स ट्रॅव्हल्स महाकाली नामदेव सेठ पाटणे, कृष्णा जंगम, कृष्णा लेजर सौजन्य यांनी आपल्याला विशेष सहकार्य केलेलं आहे. मनीष जंगम यांनी चेंडू सौजन्य केले, त्यांनीच आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. साऊंड सिस्टम सुधीर शंकर जंगम मंडळाचे सचिव, आदिशक्ती महिला मंडळ गाळदेव, आदी महिला शक्ती मंडळ गाळदेव आपण या ठिकाणी यायचंय, आपण आपलाही सन्मान होत आहे. ज्यांनी तृतीय पारितोषिक दिलंय सन्माननीय महेश जंगम मास्टर सेफ, सन्माननीय हनुमंत जंगम गाळदेव, श्रीकांत जंगम गाळदेव, रोख रक्कम 7,000 आणि आकर्षक चषक. आदिशक्ती महिला द्वितीय पारितोषिक सतीश पांडुरंग जंगम गाळदेव आणि निलेश काशीनाथ जंगम गाळदेव यांच्याकडून द्वितीय पारितोषिक 11,000 रुपये आणि सन्मान चिन्ह, आकर्षक ट्रॉफी. श्रीकांत महेश आणि हनुमंत त्यांनी या ठिकाणी यायचं, आपलं सन्मान घेऊन जायचंय. प्रथम पारितोषिक संदीप दगडू जंगम गणेश मित्र मंडळ गाळदेव खजिनदार यांच्याकडून 15,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. अष्टशिवालय गुरुगादी पर्वत तर्फे वाघावळे यांना सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. मणी जंगम आपण आपल्या इथे ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. VIP बॉक्स संतोष मारुती जंगम आपले मंडळाचे अध्यक्ष. गुरु गादी पर्वत तर्फे वाघावळे, ठीक आहे, सन्मान चिन्ह तिकडे मागे. चौकेश्वर चगदेव यांनी या ठिकाणी यायचंय, सन्मान चिन्ह घ्यायचंय. रायरेश्वरचे ग्रामस्थ आपण आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. तळेश्वर तळदेव रायरेश्वर स्वामी रायरेश्वर तळदेव. धारदेव
खालचे मुळेश्वर, खालचे मुळेश्वर, खालचे मुळेश्वर, वरचे मुळेश्वर, गोनसपूर, कोण राहिलं? गाळदेव राहिलं ना? गाळदेव, या रायरेश्वर, या रायरेश्वर स्वामी. ते काय तिकडे घेतात नाही, युट्यूबला घेतात, तिकडे डायरेक्ट घेतायत तो. मोळेश्वर, मोळेश्वर, ह्यांचं दिलं का? ह्यांचं दिलं का? पार्णनाथ स्वामी, पार्णनाथ स्वामी, आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचंय. हॅलो. तिकडे पुढे जावा, याच्यावर वरती बघा. तिकडे आहे नाही का? सुस्वागतम. सह्य शिवालय जंगम समाज आयोजित गाळेश्वर चषक पर्व दुसरे आपण 2025ला बाय करतोय आणि 2026चं आगमन करतोय. प्रथम वर्षी आणि नवीन वर्षी या गुरुवार शुभदिनी तुम्ही या ठिकाणी गाळदेव चषक दुसरे पर्व आपण आयोजित केलेलं आहे. मला वाटतं सकाळी 8 वाजल्यापासून आता 6 वाजेपर्यंत जे आपण सकाळपासून जे कार्यक्रमाची रूपरेषा ठेवली, अतिशय चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धांचं मंडळानं आयोजन केलं. आणि मला वाटतं सकाळपासून आत्तापर्यंत मी दुपारी 2 वाजता पोचलो आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारे नियोजन केल्यामुळं क्रिकेटप्रेमी आणि क्रिकेटचे सर्व खेळाडू अति सुंदर अशा पद्धतीने त्याने खेळ खेळलेला आहे. कुठलाही वादविवाद न होता आजचा गुरुवार दिवस शुभ असल्यामुळं शांततेमध्ये हा कार्यक्रम पार पडला. सर्व खेळाडूंना आणि ग्रामस्थांना शिवप्रिया क्रिकेट मंडळानं शुभेच्छा देतो आणि पुन्हा तुमची सगळ्यांची भरभराट हो ही आपल्या ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद स्वामी. यो उद्योजक पांडुरंग स्वामी धारदेव, आपणही थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचंय. नंतर सगळं शिवप्रेरणा क्रीडा मंडळ गाळदेव आयोजित गाळेश्वर चषक पर्व दुसरे ना, यांनी या ठिकाणी खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे. 2026 या नवीन वर्षात प्रथमतः इथे अशा चांगल्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करून सर्व आपल्या अष्टशिवालयातील संघांना निमंत्रित करून चांगल्या प्रकारे त्यांच्याकडून खेळ करून घेतला. सुंदर आयोजन केलेलं आहे. असेच आपण चांगल्या प्रकारे चांगल्या खेळांचे आयोजन करावे आणि मुंबईमध्ये जसं आपण आयोजन करतो तसं गावाकडे पण एखाद्या खेळाचं आयोजन व्हावं अशी आमची इच्छा आहे. वाटल्यास मोळेश्वर, गाळदेव, धारदेव तिन्ही संयोजक मिळून एकत्र भरवा, कासारपाटीव तरी चालेल, हरकत नाही. अशा ठिकाणी कुठेतरी तिन्ही गाव मिळून पण करू शकतो आपण. तर आता काय सगळेच मुंबईला आल्यामुळे आपण गावचे कार्यक्रम सगळं गाव विसरत चालू होते. त्यामुळे असे कार्यक्रम गावीसुद्धा आयोजन आपण करूया. तिन्ही गावांनी मिळून करू शकतो आपण, तरी करूया. चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे. अशाच प्रकारे मोठ्या मोठ्या स्पर्धांचं आयोजन गाळेश्वर तुमच्या हातून घडवून घेऊ. सर्वांना तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद स्वामी. दिलीप स्वामी, दिलीप स्वामी धारदेव, आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करायचंय. प्रेरणा क्रीडा मंडळ गाळदेव पर्व दुसरे
अतिशय सुंदर प्रकारे हा या ठिकाणी आपण क्रिकेटचा कार्यक्रम राबवून आपल्या सह्य शिवाय युवा वर्गासाठी एक आनंदाची आणि एकत्रीकरणाची एक आनंदाची बाब आपण करत आहात. आणि खूप आपलं हे जे नियोजन पाहता एका प्रकारे खूप असं सुंदर ग्राउंड आणि इथे असणारी व्यवस्था आणि सकाळपासून जवळजवळ अज्ञानातिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनं शलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अष्टशिवालय जंगम समाज प्रगती मंडळ मुंबईच्या या मंडळामधील एक गाळेश्वर मित्र मंडळ शिवप्रेरणा मित्र मंडळानं या गाळेश्वर चषकाचे दुसरं पर्व या नारंगी मैदानामध्ये विरारच्या नारंगी मैदानामध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना आज नवीन वर्षाची नवीन सुरुवात आणि नवीन पहाट एका नवीन पर्वाने आणि नवीन खेळाने या ठिकाणी आपण सुरू केलीत. त्याबद्दल पहिल्यांदा ग्रामस्थ मंडळ गाळदेवचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. उत्तम असं नियोजन आणि सुंदर अशी पहाट आज आम्हाला सकाळी सकाळी पाहायला मिळाली. एका उगवत्या किरणांबरोबर एक उगवता चेंडू उगवता फलंदाज आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि जसं दरवेळेस खेळ होतो तसंच यावेळेस पण सुंदर असा खेळ झाला. आणि इथे चुरशीची फार असे या ठिकाणी आम्हाला क्रिकेट पाहायला मिळाली. म्हणजे जवळजवळ अगदी 3 चेंडूवर अगदी 7 धावा किंवा 11 धावा असा एक चुरशीचा किंवा लास्टच्या पण मॅचमध्ये सुंदर असा खेळ पाहायला मिळाला. खरोखरच म्हणजे एक पुन्हा पुन्हा आठवण होते की आम्ही जेव्हा खेळायचो लहानपणी तेव्हाची पुन्हा आठवण होते. खरोखर हा एकीचा आणि एकात्मतेचा हा संदेश देणारा असा हा खेळ आणि तुम्ही सर्व तरुण वर्ग या ठिकाणी राबवत आहात आणि उत्तरोत्तर राबवत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. खेळाडूंनी आपली खेळाडूवृत्ती अतिशय उत्तम प्रकारे दाखवलेत. जे हारलेत त्यांनासुद्धा शुभेच्छा आणि जे जिंकलेत त्यांनासुद्धा मनपूर्वक शुभेच्छा. अशाच प्रकारचा खेळाचा उत्तम खेळ आपण या ठिकाणी सादर करावा. आणि जसं पांडुरंग स्वामींनी सांगितले की गावातही आपण हा खेळ सादर करावा तसंच आयोजन आपण सर्वांनी मिळून अष्टशिवालयाने करूया. आणि जी काही मदत लागेल तेही सुद्धा आम्हाला सांगा. आपण लवकरात लवकर त्या सुधारणा करून या ठिकाणी ज्या गावात आपल्याला भरवायचं असेल त्या ठिकाणी भरवण्याचा प्रयत्न करूया. मी लांबवतं या ठिकाणी माझं भाषण थांबून जे विनर आहेत म्हणजे जे विजेते संघ आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि जे हरलेत त्यांनासुद्धा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जोमाने खेळा आणि पुन्हा आपलं जिद्दीने खेळून तुम्हीसुद्धा शेवटच्या सामन्यामध्ये विजयी मिळवा अशी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि गाळदेव संघाचं पुन्हा एकदा गाळदेव ग्रामस्थांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. धन्यवाद देतो. अतिशय सुंदर प्रकारे आपण त्या ठिकाणी सादरीकरण केलं आणि आयोजन केलं त्याबद्दल आयोजकांचं आणि खास करून सुंदर असं यूट्यूब चॅनल त्याचंही मी अभिनंदन करतो. क्लॅरिटी फार सुंदर होती आणि समालोचन पण फार सुंदर होतं. त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अष्टशिवालय. धन्यवाद जगन्नाथ स्वामी. आता आपल्याला सर्वांना जी उत्सुकता लागलेली आहे त्याच्याकडे आपण वाटचाल करत आहोत. परंतु युवा वर्गांना अष्टशिवालय सर्व युवा वर्गांना मी एक आव्हान करतो की आपण खेळापुरतं मर्यादित न राहता आपला कल फक्त खेळाकडे आहे आणि जिथे समाजकार्य आहे तिथे मात्र आपली उपस्थिती कमी पाहायला मिळते. हे आपलं दुर्भाग्य म्हणावं लागेल. युवा वर्गाने खरंच त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आपण युवा जे आहात तर उद्याचं भविष्य आपण आहात. त्यामुळे युवा वर्गांना विनंती असेल की जे समाजकार्य होत असतं त्या ठिकाणी सुद्धा आपली उपस्थिती सकाळपासून जशी आपण इथे खेळासाठी इथे येऊन चांगली खेळी करून दाखवतात त्याचप्रमाणे समाजकार्यामध्ये सुद्धा आपली अशीच उपस्थित राहील अशी अपेक्षा करतो. आणि पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो. लाचची मॅच झाली त्या शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेतला बॅट्समन शुभम जंगम दहारदेव माजी सचिव चंद्रकांत जंगम आपण याही त्यांना सन्मान करायचे. सामनावीर शुभम जंगम
विजय मामा आपण या ठिकाणी यायचंय. उत्कृष्ट फलंदाज पारितोषिक देण्यासाठी आपण या ठिकाणी वरती विजय जंगम मामा वाघावळे. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज भागेश जंगम वाघावळे. उत्कृष्ट गोलंदाज सदाशिव जंगम वाघावळे. पांडुरंग स्वामी IPS आपण यांना सन्मान करायचा आहे. तिथे वरती. इकडे बघा जरा पुढे तू पुढे. हा, कारण इकडे यायचं आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द कॅच या टुर्नामेंटमध्ये सचिन जंगम गाळदेव. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमधला मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर अभिषेक जंगम वाघावळे. तसेच एक मॅचचा सामनावीर अभिषेक जंगम वाघावळे. मालिकावीर अभिषेक जंगम वाघावळे. आता ज्यांना तृतीय पारितोषिक मिळाले आज या स्पर्धेमधली तृतीय पारितोषिक ज्यांना मिळालेलं आहे रायरेश्वर टीम. रायरेश्वरचे 11 खेळाडू त्यांनी या ठिकाणी यायचंय आणि आपले ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. इथे सन्मान चिन्ह घेऊन उभे राहायचं. सेमीफायनल मध्ये 500 रुपयाचे पारितोषिक त्यांच्याकरता लावलं होतं IPS ऑफिसर पांडुरंग जंगम यांच्याकडून त्यांना सुद्धा ते देण्यात येत आहे. फोटो पण घेतात ना. काढतोय बघ, फोटो काढतो इकडे. तिथे उभा राहा म्हणजे एक जण येतील ना. तिथे उभे राहा म्हणजे. रायरेश्वर तृतीय पारितोषिक 11 खेळाडूंनी यायचंय. आपलं सन्मान चिन्ह आणि आकर्ष चषक घेऊन जायचंय. रायरेश्वर नाही इथे ह्या साईडला या इथेच या म्हणजे ते
द्वितीय पारितोषिक वाघावळे 11 खेळाडू आपण ताबडतोब वरती यायचंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धर्मरक्षक संभाजी महाराज की. अष्टशिवालय भगवान के. द्वितीय पारितोषिक वाघावळे 11 खेळाडू. द्वितीय पारितोषिक निलेश आणि सतीश. वाघावळे संघाने आपलं जे द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे त्यांनी आपल्या मारुतीच्या मंदिरासाठी जे काय काम चाललेलं आहे त्याच्यासाठी ते ट्रॉफी ते योग दिलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद. आता आपला जी उत्सुकता लागलेली आहे, दहारदेव टीम प्रथम पारितोषिक या वर्षीचं पहिलं बक्षीस आणि सन्मान मिळवलेला आहे असे दहारेश्वर टीम ज्यांनी जगन्नाथ स्वामी, दिलीप स्वामी, आपण या ठिकाणी पुढे यायचंय. ज्यांच्या वतीनं ही ट्रॉफी देण्यात येत आहे आणि रोख बक्षीस मंडळाचे खजिनदार संदीप दगडू जंगम यांच्याकडून हे बक्षीस देण्यात येत आले. विजयी भव, विजयी भव. DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, champion, 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 champion. Everybody knows say Bravo, a champion, 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 champion. धन्यवाद. जिंकलेल्या सुद्धा त्यांना सुद्धा खूप सारे शुभेच्छा आणि जे संघ हरलेले आहे त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. आपण जे काही सहकार्य केलेले आहेत त्याबद्दल खरोखर सर्वांचे आभार, सर्वांना धन्यवाद. डीजे ऑपरेटर, डीजे ऑपरेटर, डीजे मालक
आपण या ठिकाणी यायचं, आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. धन्यवाद आला त्याबद्दल.